प्रश्न क्रमांक 1. सर्वात जास्त पेरूचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन नंबर 3 केरळ, ऑप्शन नंबर 4 आसाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. ताजमहलची डिझाईन कोणी तयार केली? ऑप्शन नंबर 1 खिजर खा, ऑप्शन नंबर 2 उस्ताद ईशा, ऑप्शन नंबर 3 बाबर, ऑप्शन नंबर 4 जहांगीर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उस्ताद ईशा. प्रश्न क्रमांक 3. कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन नंबर 1 भोपाळ, ऑप्शन नंबर 2 गांधीनगर, ऑप्शन नंबर 3 बेंगलोर, ऑप्शन नंबर 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेंगलोर. प्रश्न क्रमांक 4. मानस अभयारण्य कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 कर्नाटक, ऑप्शन नंबर 2 आसाम, ऑप्शन नंबर 3 केरळ, ऑप्शन नंबर 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 5. हिराकुंड बांध कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन नंबर 1 गंगा नदी, ऑप्शन नंबर 2 महानदी, ऑप्शन नंबर 3 गोदावरी नदी, ऑप्शन नंबर 4 तापी नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महानदी. प्रश्न क्रमांक 6. सुंदरवन कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर 1 उंट, ऑप्शन नंबर 2 हत्ती, ऑप्शन नंबर 3 वाघ, ऑप्शन नंबर 4 हरिण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वाघ. प्रश्न क्रमांक 7. जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन नंबर 1 कॅन्सर, ऑप्शन नंबर 2 कावीळ, ऑप्शन नंबर 3 मुतखडा, ऑप्शन नंबर 4 खोकला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुतखडा. प्रश्न क्रमांक 8. भारतात सर्वात जास्त विद्यालय कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 बिहार, ऑप्शन नंबर 3 केरळ, ऑप्शन नंबर 4 पंजाब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशात एकही ट्रेन नाही? ऑप्शन नंबर 1 सिलेंड, ऑप्शन नंबर 2 आफ्रिका, ऑप्शन नंबर 3 नेपाळ, ऑप्शन नंबर 4 ब्राझील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिलेंड. प्रश्न क्रमांक 10. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 मोर, ऑप्शन नंबर 2 शाहमृग, ऑप्शन नंबर 3 पोपट, ऑप्शन नंबर 4 कबूतर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोर. प्रश्न क्रमांक 11. विश्व जल दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 15 मार्च, ऑप्शन नंबर 2 18 मार्च, ऑप्शन नंबर 3 22 मार्च, ऑप्शन नंबर 4 25 मार्च. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 22 मार्च. प्रश्न क्रमांक 12. सर्वात महाग लाकूड कोणत्या झाडाचे असते? ऑप्शन नंबर 1 वड, ऑप्शन नंबर 2 आंबा, ऑप्शन नंबर 3 पिंपळ, ऑप्शन नंबर 4 लाल चंदन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लाल चंदन. प्रश्न क्रमांक 13. रोज एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा खाल्ल्यास काय होते? ऑप्शन नंबर 1 कॅन्सर, ऑप्शन नंबर 2 मुतखडा,
ऑप्शन नंबर 3 डायबिटीज, ऑप्शन नंबर 4 हिमोग्लोबिन वाढते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिन वाढते. प्रश्न क्रमांक 14 भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 14 जानेवारी, ऑप्शन नंबर 2 15 जानेवारी, ऑप्शन नंबर 3 19 जानेवारी, ऑप्शन नंबर 4 26 जानेवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 15 जानेवारी. प्रश्न क्रमांक 15 ऊस कोणत्या देशाचा राष्ट्रीय झाड आहे? ऑप्शन नंबर 1 चीन, ऑप्शन नंबर 2 नॉर्वे, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 पाकिस्तान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 16 चहा सोबत चपाती खाल्ल्याने कोणता आजार होतो? ऑप्शन नंबर 1 ताप, ऑप्शन नंबर 2 मूळव्याध, ऑप्शन नंबर 3 वजन वाढते, ऑप्शन नंबर 4 कावीळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वजन वाढते. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.